श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या फाल्गुन अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ही जी फाल्गुन अमावस्या आहे ती 28 मार्च या दिवशी संध्याकाळी 7:56 प्रारंभ होत आहे आणि ती 29 मार्च या दिवशी शनिवारी दुपारी 4:23 समाप्ती होत आहे. म्हणजेच 29 तारखेला आपण जे काही अमावस्येचे उपाय करायचे आहेत ते करणार आहोत. तर बघा, फाल्गुन अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी पितरांना अशा काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि काही गोष्टी दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. आणि जेव्हा तुम्ही शुभ दिवशी काही वस्तूंचं दान करता किंवा काही उपाय करता त्यावेळेस आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये बघा, बऱ्याच अडचणी, संकट, दुःख येत असतात. त्यावेळेस आपण काय करतो की देवाला दोष देत असतो. मी देवाचं एवढं करते, तेवढं करते, या सेवा करते, तरी देखील माझ्यावरती ही वेळ आली. पण बघा, या शुभ दिवशी काही उपाय केले असल्यामुळे आपल्याला याचा 100% फायदा होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक अमावस्येला स्वतःचं असं काही महत्त्व असतं. म्हणजेच प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं महत्त्व असतं. आणि ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला येत असते. म्हणजे 15 दिवसांनी अमावस्या येत असते. परत 15 दिवसांनी पौर्णिमा येते. पौर्णिमा झाली की परत 15 दिवसांनी अमावस्या येते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अमावस्या या तिथीला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे किंवा अमावस्येचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आणि अमावस्या हा दिवस जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील समर्पित असतो. बघा, तुम्ही कितीही देवाची सेवा करत असाल परंतु तुम्ही तुमच्या पितरांना विसरत असाल, पितरांची काही सेवा उपाय करत नसाल तर तुम्ही जी पण काही देवांसाठी सेवा केलेली आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपले पित्र जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. बघा, पित्र म्हणजे कोण किंवा पूर्वज म्हणजे काय, तर आपल्या अगोदरची जी लोक होऊन गेलेली आहेत त्याला आपण पित्र असे म्हणतो. आणि ती लोक आता आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे या पितरांना प्रसन्न करणं ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. काही छोटे उपाय करून आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेता येतं. त्यामुळे बघा, या अमावस्या तिथीला तुम्हाला काही उपाय करायचे आहेत, तसेच काही दान देखील करायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहूया की अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान काय करू शकता. तुम्ही तुमच्या यथाशक्ती काहीही दान करा. म्हणजेच अन्न, वस्त्र यापैकी कोणतेही तुम्ही दान करू शकता आणि तेही गरजूंना करा. दान हे नेहमी सत्पात्री झालं पाहिजे. म्हणजेच ज्या गरजूंना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा. उगाच ज्यांना गरज नाही त्यांना दान करून काहीही उपयोग नाही. तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा उपयोग होतो तेव्हा त्या दानाला सत्पात्री असं म्हटलं जातं आणि त्याच दानाचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. तुम्ही काहीही दान करा. रस्त्यावरच्या एखाद्या गरीब भिकाऱ्याला पाण्याची बॉटल घेऊन द्या, एखाद्याला वडापाव घेऊन द्या. तुम्हाला त्या दिवशी त्या दान करण्याला महत्त्व असतं. तसेच बघा, या फाल्गुन अमावस्येला भगवान शिवांची पूजा करायची असते. त्याचबरोबर बघा, तुम्ही भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. त्याचबरोबर भगवान शिवांचे मंत्र तुम्ही घरामध्ये मोबाईलवरती लावून द्या. असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही आपल्याला भीती वाटत असते किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही जे अडथळे आहेत ते दूर होत असतात. तर बघा, या दिवशी तुम्ही दान करू शकता. तर या दानामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू दान करू शकता. कपडे, साखर, धान्य या वस्तू देखील तुम्ही दान करू शकता. आणि या दान केल्यामुळे आपले पित्र जे आहेत ते प्रसन्न होतात.
तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांना देखील काहीतरी खाऊ ठेवू शकता आणि त्या धान्याबरोबरच तुम्ही एक पाण्याची वाटी देखील भरून ठेवा। तर हे एक सत्पत्री जे काही आपण दान करणार आहोत ते दान झालं। उन्हाळ्याचे दिवस आहे बघा, पक्ष्यांना काही ठिकाणी पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही आणि हे वाटी भरून जर पाणी आपण ठेवलं तर कितीतरी पक्ष्यांची यामुळे तहान भागत असते। म्हणून या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला एक धान्याची वाटी आणि पाण्याची वाटी भरून ठेवायची आहे। असं केल्यामुळे आपले पित्र जे आहेत ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे ते दूर होण्यास मदत होते। तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाचं झाड लावू शकता। कोणत्या तरी मंदिराच्या इथे तुम्ही झाड लावा। बघा, झाडांमुळे आपल्याला सावली देखील मिळत असते। वर्षातून एक तरी झाड हे लावलंच पाहिजे। आजकालच्या या जगामध्ये किंवा या दुनियेमध्ये बघा, भरपूर असा बदल होत गेलेला आहे। मोठमोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत, मोठमोठी घरं तयार झाली, त्यामुळे झाडांची तोडी झालेली आहे। त्यामुळे आपल्या वातावरणात देखील आपल्याला म्हणावं असा शुद्ध हवा मिळत नाही। त्यासाठी झाडं लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही मंदिराच्या इथे पिंपळाचं एखादं झाड लावू शकता। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। या पिंपळाच्या झाडाला तुम्ही हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक तांब्या भरून जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करून प्रदक्षिणा घालायच्या आहेत। यामुळे पित्र जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामधील दुःख कमी होतात आणि आपल्या या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात। तुम्ही हे दर अमावस्येला करू शकतात। त्यानंतर बघा, अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे। पण बघा, प्रत्येक जणच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करेल एवढं शक्य नाही, कारण प्रत्येकाच्याच घराजवळ नदी असेल असे नाही। बघा, प्रत्येकाने अमावस्येच्या दिवशी काय करायचे, जिथे देवांचं सामान मिळतं तिथे तुम्हाला एक छोटीशी गंगाजलची बाटली मिळेल, ती घेऊन घरी यायचं आहे आणि बघा, गंगाजल हे नेहमी तुमच्या घरात असावं। अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा काही असे जे शुभ दिवस असतील त्या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे गंगाजलचे 3-4 थेंब टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। यामुळे काय होतं की पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि त्यामुळे आपल्यावरती जो काही वाईट गुणदोषांचा परिणाम झालेला आहे त्यापासून मुक्तता मिळते आणि यामुळे आपण जी काही सेवा करत असतो, कामं करत असतो, त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं। तर या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। तर बघा, प्रत्येक अमावस्येला आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत किंवा या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत जावा। तसेच अमावस्येच्या दिवशी दान केल्यामुळे देखील आपल्याला काही गोष्टींचं या पुण्य मिळत असतं आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला कुठे ना कुठेतरी फायदा हा होतच असतो। त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्याला अमावस्येच्या दिवशी विचार करायचा आहे आणि हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ, पितृदेवताय नमो नमः।